या वेळेत टायमिंग बघू शकता, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. सगळी रोजची कामं आवरलेली आहे, सगळ्या कामापासून फ्री झाले आणि थोडा वेळ बसलेली होते. आज ना एक वेगळाच आळस भरलेला आहे माझ्या अंगात, असं वाटतं आहे कुठलीच कामं आवरू नये, पण पूर्ण घर अस्तव्यस्त आहे. एक रूम मी क्लीन केलेला आहे, तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. फक्त बेडरूममध्ये जे कपड्याचा गबाळ झालेला होता ते सगळं व्यवस्थित घडी करून ठेवलेला आहे आणि छान पण वाटत आहे. असं वाटत आहे की तिथं जाऊन बसावं. पूर्ण घरामध्ये अस्तव्यस्त आहे या वेळेमध्ये. किचन तशीच, तिकडची रूम तशीच, हॉल तसंच, सगळं जिथल्या तिथं आहे. तर म्हटलं आज नाही उद्या करूया असा विचार होता. बेडरूमचंही तसंच होतं. 2-3 दिवसाच्या नंतर, म्हणजे 2-3 दिवस असाच विचार करत बसले की मी उद्या करूया, पण ते उद्या काही येईना आणि ती माझी कामं काय आवरेनात. तर मी काय केलं, इव्हनिंगच्या टाईमलाच ते काढलेलं होतं जेव्हा मला विचार आला त्यावेळेतच. तर बघा, कधीच विचार करून जर आपण कामं आवरली ना, ते आपली कामं व्यवस्थित होणारच नाही आहेत. आपण विचार न करता फक्त सुरुवात करायची, आपली कामं परफेक्ट होतात. म्हणजे माझा अनुभव असा आहे, मी जेव्हाही विचार करून कामं करते ना, माझी कामं इतकी व्यवस्थित होत नाहीत. तसंच होतं. आज दिवसभर मी बसले आणि 2:30 वाजता मी सुरुवात केला. म्हणजे एक विचार केला मनात की आता विचार करायची काही गरज नाही, आता पटकन सुरुवात करायची. आळस हे असतं व्यक्तीमध्ये, पण आळस जे आहे ना, आपण करायला सुरुवात केली तर आळस आपोआप दूर होतं. त्यामुळे मी काय केलं, इथं सगळाच पसारा काढून ठेवला आणि एक वेळा पसारा काढून ठेवला की आपल्याकडे कुठलंच ऑप्शन नसतं, आपण ते करतो. तर जेव्हाही मला आळस येतं किंवा कंटाळा येतो आणि विचार करते की उद्या करूया, पण उद्या ती कामं होत नाही. जेव्हा आपण विचार करतो त्याच वेळेस सुरुवात करायची. तर मी काय केलं, सगळा पसारा काढून ठेवलेला आहे आणि हे जे किचन काउंटच्या खालचे कप्पे आहेत ना, ते पूर्णपणे रिकामे केलेले आहेत. तिथं ना खूपच अस्तव्यस्त झाले होते, एकही डबा मला व्यवस्थित भेटेना आणि अलमारीमध्ये तसंच झालेलं आहे. दीपक आल्यापासून मी कुठलंच काही आवरलेलं नाही आहे. जे हातात येत गेले ते ठेवत गेले. जसं हातात येत गेलं सगळ्यांनी ठेवलेलं आहे आणि आता मला एकही भेटेना, सगळं नुसतं पडापडी अशी झालेली आहे. तर अगोदर तर पूर्ण किचन काउंटचे कप्पे जे आहेत ना, मी ते दोन्ही रिकामे करणार आहे आणि थोडीशी बदल करणार आहे यामध्ये. म्हणजे हे जे डबे आहेत ना, जे कलरफुल डबे आहेत माझे, यामध्ये जी सामग्री मी ठेवली दररोज लागत नाही, कधीतरी अधूनमधून लागत असते, त्यामुळे मी खाली ठेवलेली किचन वाट्याच्या. तर खालच्या साईडला मी सगळे डबे ठेवणार आहे आणि जे वरचा कप्पा आहे तिथं मी सगळे पातेले भांडे ठेवणार आहे. कारण घेते वेळेस ना खूपच गोंधळ होत आहे, मला भेटत नाही आहे. दररोज डबे लागत नाहीत, पण दररोज भांडे लागतात मला, म्हणून सगळे वरच्या साईडला ठेवणार आहे आणि डबे खालच्या बाजूला ठेवणार आहे. म्हणून सगळे डबेच मी काढलेले आहेत आणि हे जे सीट आहेत ते पण काढून मी स्वच्छ पुसून घेतले. खूपच चिकट असे झालेले होते आणि ते जे कप्पा आहे ते पण तसंच झाले होते, एकदम चिकट, कारण दररोज हात जात नाही आहे ना. आणि जेव्हापासून दरवाजे बनवले तेव्हापासून तर आतमधलं काहीच दिसत नाही आहे मला. अगोदर खुलं राहायचं तर पटकन मी 4 दिवसाला 8 दिवसाला ते म्हणजे क्लीन करत राहायचे, पण आता ते झाकून ठेवल्यामुळे ना काहीच दिसत नाही आहे. तर मी महिन्यात 1 वेळा का महिना काढत असते, पण आता खूप दिवसाचा गॅप झालेला ना, त्यामुळे खूपच असं झालेलं आहे, खूपच चिकट असं झालेलं आहे. तर सगळ्याच वस्तू मी काढून ठेवलेल्या आहेत आणि खालच्या कप्प्यामध्ये जे भांडे मी ठेवलेले आहेत, म्हणजे काय भांडे असतात इथं, कढई, पातेले, कुकर, हे सगळे मोठे भांडे ना रॅकमध्ये तर बसणार नाहीत किंवा अलमारीत बसणार नाहीत, खाली पडायची भीती असते. म्हणून किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात मी हे सगळं ठेवलेलं आहे, पण एकही व्यवस्थित भेटेना मला, असं झालेलं आहे. म्हणून मी विचार केला की सगळं वरच्या साईडला ठेवायचं यावेळेस. तर हे सगळ्या ॲल्युमिनियमच्या कढया आहेत, ज्यामध्ये स्वयंपाक करू नये असं तुम्ही म्हणता, म्हणून मी सगळे एकात एक घालून ठेवले. 3 घेतलेले आहेत मी, पण त्यामध्ये स्वयंपाक बनवू नये असं म्हणतात, म्हणून मी सगळ्याच काढून ठेवल्या. आणि वेगळ्या जे कढया घेतलेल्या आहेत ते पण खूप साऱ्या आहेत माझ्याकडे, ते पण मी सगळ्या एकात एक घालून ठेवलेल्या आहेत. काही मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत, काही ऑफलाईन घेतलेल्या आहेत. तर हे बघू शकता, हे पॅन वगैरे सगळं मी ऑनलाईन घेतलेलं होतं, पण तितकं व्यवस्थित मला लागलेलं नाही आहे. तर सगळं मी ठेवून दिलं एकात एक. आणि हे जे मोठं जे टोपलं आहे, परात आहे, हे पण दररोज लागत नाही आहे, ते पण मी इथंच ठेवलेलं आहे. कुकर इकडे ठेवलेला आहे आणि जे छोटे पातेलं आहेत, चहाचे आहेत, भाजी बनवण्याचे आहेत, सगळे मी इथं वरच्या कप्प्यामध्येच लाईननं लावून ठेवलेले आहेत. आणि हे पोळीपाट, बेलणं, हे सगळं आपल्याला प्रश्न येतो ना कुठं ठेवायचं, ते सगळं मी इथं कप्प्यात लावून ठेवलेले सगळं व्यवस्थित. आणि इथं रॅकच्या वरच्या कप्प्यामध्ये मी पातेले ठेवले होते, सगळेच पातेले काढले आणि सगळे मी इथं किचन काउंटच्या कप्प्यामध्येच ठेवलेले आहेत. आणि जे रॅकचा एक कप्पा रिकामा झालेला आहे त्या पातेले काढलेला, तिथं मी जे मोठ्या आकाराचे डबे आहेत ते ठेवणार आहे, कारण अलमारीमध्ये स्पेस कमी होतो. म्हणजे जे छोटे डबे आहेत तेच खूप सारे झालेले आहेत, तिथे व्यवस्थित बसत नाहीत, म्हणून मला तिथला पण कप्पा एक रिकामा करायचा आहे. आणि हे जे डबा आहे ह्यामध्ये खारुडे आहेत आणि ते डबा इतका उंच आहे ना, कुठेही बसत नव्हता. अगोदर वरच्या साईडला मी ठेवलेला होता आणि आता तिथं पण बसेना आणि खाली पण बसेना. तर बघूया, त्याला नंतर मी अलमारीमध्ये ठेवणार आहे. तर सगळं बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि आता एक वस्तू जशा पद्धतीने मला म्हणजे घ्यायला सोपं होतं तशा पद्धतीने ह्या सगळ्या वस्तू मी ठेवत आहे. म्हणजे 3-4 दिवस झाले कामं माझी पेंडिंग आहेत, करावं दररोज विचार करते पण होत नाही आहे,
कारण तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. मी लग्नाला गेले, नंतर माहेरी गेले. मग आल्यानंतर 5 वाजता मी बेडरूमची जी आहे क्लिनिंग सुरू केली. म्हणजे कपडे वगैरे खूप सारे झाले होते, खूप गबाळ झाले होते, ते सगळं व्यवस्थित ठेवलं, झाडून वगैरे काढलं. पण फक्त फरशी पुसायची राहिलेली आहे आणि आज फरशी पुसायची होती मला, पण विचार आला की अगोदर किचनची जी आहे ना क्लिनिंग करूया, जी आहे सगळं शिस्त लावूया. तर इकडं सगळंच काढलेलं आहे. आता मी आज फरशी पुसणं झालं तर ठीक आहे, नाहीतर मॉर्निंगला लवकर मी पुसणार आहे, कारण थोडासा गोंधळ झालेला आहे. 2-2:30 वाजेपर्यंत मी अशीच बसून राहिली. जी आपली रोजची कामं आहे ते निवांत करत राहिले आणि कामं करायचं अजिबात मन नव्हतं. पण अगोदर विचार येतो की करायचं नाही, पण एक वेळा सुरुवात केलं ना आपोआप आपलं मन जे आहे ना त्या कामामध्ये मग्न होतं. तर इकडे बघू शकता सगळे डबे मी व्यवस्थित पुसून लावलेले आहेत आणि पातेले वरच्या साईडला म्हणजे वरच्या कप्प्यामध्ये ठेवले आहेत, म्हणजे मला घ्यायला थोडंसं सोपं पडेल. आणि काही वस्तू डब्यामध्ये भरायच्या पण आहेत, म्हणजे घाई गडबडीमध्ये इकडं तिकडं कवरमध्ये तसेच ठेवलेले आहेत मी. दीपक आल्यापासून असाच गोंधळ आहे, कुठल्याही कामाचं व्यवस्थित झालेलं नाही आहे. तर आता निवांत सगळी कामं मी व्यवस्थित करत आहे, म्हणजे पटकन मला ते भेटून जावे. कारण गोंधळामध्ये गोंधळ असा होतो ना की एकही आपल्याला भेटत नाही, आणि तसंच झालेलं आहे. जेव्हा कपडे जिकडे तिकडे पडले होते तर काही दीपकचे कपडे इथंच विसरून राहिलेले आहेत, भेटलेच नाही आहेत त्यावेळेत, असं झालेलं आहे. तर जेव्हा मी एक काढत आहे ना ते एक त्याचे कपडे भेटत आहे, तेव्हा दीपक शोधत होता तर एकही भेटलेलं नाही आहे. तर असं होतं, जे जास्त गबाळ झालं कपड्याचं की असं होतं. भांड्याचं पण तसंच आहे. तर इकडं आवरे आणलेले होते, म्हणजे भजी बनवते ना मी प्रत्येक वेळी, म्हणजे 3-4 दिवस गेली किंवा 15 दिवस गेली किंवा कुठं जायचं आहे भजी बनवत असते, कारण भजी 4-8 दिवस टिकून राहते म्हणून बनवते. तर आवरे मी अगोदर थोडेसे जास्त प्रमाणात मागवलेले होते, तर आवरे एका डब्यात भरून ठेवले, तसेच कवर ठेवले होते, मला भरणं झालेलं नाही आहे. दीपक आल्यानंतर 2 वेळा मी भजी बनवलेली होती आणि बाकीचे आवरे तसेच ठेवलेले होते, तर डब्यात भरून ठेवलेले आहेत. आता परत येळा मोशाला आपल्याला भजी बनवायचीच असते, त्यावेळेस लागणार आहेत. आणि ही आहे हरभऱ्याची भाजी, म्हणजे जी हरभऱ्याची भाजी आपण हिरवी तोडतो, हिरवी पण खूप छान बनते. आणि ही भाजी वाळवून ठेवलेली आहे, आणि ही भाजी आणलेली आहे माझ्या बहिणीनं, म्हणजे अर्चनानं आणलेली आहे. ती भाजी तोडून उन्हाला टाकून छान वाळून चोळून घेऊन आलेली आहे. आता फक्त भाजी बनवायचंच काम आहे. तर ती पण मी कवरमध्ये तसंच ठेवलेलं होतं. तर आता हे पण मी डब्यात भरून ठेवत आहे, म्हणजे आज वेळ काढून मी सगळी कामं आवरत आहे, करणं गरजेचं पण आहे. कारण जिथल्या तिथं ठेवलं तर कुठलंही व्यवस्थित आपल्याला भेटतही नाही आहे, आणि ते ठेवल्या जागी खराब पण होतं, म्हणून व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. तर रॅकचा वरचा कप्पा रिकामा झालेला आहे, तर इथं मी ठेवलेला आहे भाजीचा डब्बा. आणि हे बघू शकता, हे डब्बा इतका उंच आहे की ते रॅकमध्ये बसत नाही आहे, तर याला अलमारीतच ठेवणार आहे. तर अलमारी पण अशी झाली एकदम अस्तव्यस्त. तर बघू शकता किचन वट्ट्याच्या खालची कपडे मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. जे कलरफुल डबे आहेत माझे, जे दररोज लागत नाही सामग्री, ते सगळे एका साईडला ठेवलेलं आहे. जे पातेले आहेत, कढया आहेत, ते वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन मला भेटून जावे. आणि दिनेश गेला होता बिदरला, आत्ता आलेला आहे. म्हणजे एक प्रॉब्लेम झालेला आहे, दिनेशचं आधार कार्ड जे आहे ना ते येतच नाही आहे, तारीख चेंज झालेली आहे. TCवरती एक तारीख झालेली आहे, म्हणजे असं म्हणलं जाते 10वीची TC जी आहे ना चेंज होत नाही, त्यामध्ये जे डेट आहे तेच राहते, फक्त आधार कार्डवर आणि TCवरती वेगवेगळं झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आधार कार्ड अपडेट करायचं असं त्यावेळी दिनेशनं तिथं तारीख चुकीची घातली, म्हणजे जन्मतारीख चुकीची घातलेली आहे. आणि आता इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की आधार कार्ड नाही ते कुठलीच कामं होत नाही आहेत. दिनेश दररोज येऱ्या करतो, इथं तलाठी ऑफिसला जात आहे, परत बिदरला जात आहे, तरी पण ते ऑप्शन येत नाही आहे आधार कार्ड टाकण्याचं. म्हणजे ते त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही भरपूर वेळा ॲप्लिकेशन टाकलेलं आहे त्यामुळे ते ऑप्शनच येत नाही आहे, आता असं झालेलं आहे, म्हणजे एकदम डिलीट झालेलं आहे ते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नंतर म्हणत होते की बेंगळूरला जावं, मग तिथं जाऊन काहीतरी बघा. मग नंतर एक भैया म्हणले की तुम्ही बिदरलाही करू शकता. तर 3-4 वेळा दिनेश बिदरला गेला. दीपक आला तेव्हाही बिदरला गेले होते सगळेजण ते ॲप्लिकेशन टाकण्यासाठी. तर ते भैया म्हणतात की 15 दिवसाने या, महिन्यानं या. तर दिनेश आज गेलेला होता, म्हणजे दीपक आल्यावरती 1 वेळा गेला आणि आता 1 वेळा गेलेला होता आज. तरी पण ते भैया म्हणतात की आणखीन 15 दिवसाने या. जेव्हा दिनेश विचारला की 15 दिवसानं, दररोज तुम्ही 15 दिवस म्हणता जेव्हाही मी येईल, तर तेव्हा म्हणत होते की काही आमच्या हातात नाही. तर मला वाटतं हे असं कानून का बनवलेलं आहे की मुलांचं भविष्य यामध्ये नुकसान होत आहे. तुम्ही विचार करू शकता, 1 ते 1.5 वर्ष झाले दिनेशकडे आधार कार्ड नाही आहे आणि दररोज हेरझाऱ्या करत आहे, परेशान झालेला आहे. कुठलं फॉर्म भरता येत नाही ना, कुठली कामं होत नाही. ताईनो प्लीज तुमच्याकडे काही ऑप्शन असलं तर मला प्लीज सांगा, मी खूप परेशान आहे यावेळी. दिनेशचं आधार कार्ड नाही ते कुठलीच कामं होत नाही आहे, दररोज जातो परत येतो, बिदरला जातो परत येतो, इतकं परेशान आम्ही झालेलं आहे ना. खरंच कोणीच आमची मदत करत नाही की आधार कार्ड कशा पद्धतीनं ते आता परत आणायचं. म्हणजे त्यावरती डेट जी आहे ना ती चेंज झालेली आहे, TCवरती एक झालेलं आहे आणि आधार कार्डावरती एक झालेला आहे, आणि ते चेंज करताच येत नाही, म्हणजे ऑप्शनच येत नाही तिथं की कशा पद्धतीने ते टाकायचं. आता काही समजत नाही, कोणी मदत करत नाही ना, कोणी काही सांगते. म्हणतात 15 दिवसाला या, महिन्याला या, 3 महिन्याला या, 4 महिन्याला या. यामध्ये असं होत आहे ना की कुठली फॉर्म सुटले तर ते भरता येत नाही आहे,
तर मुलांचं भविष्य यामध्ये खूपच नुकसान होत आहे, मुलांचं भविष्य वाटोळ होत आहे. हे असं कसलं कानून लावलेलं आहे की आधार कार्ड देतच नाहीत कोणीही. खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. खूप परेशान आहे मी यावेळेस. तर प्लीज तुमच्याकडे काही ऑप्शन असलं, काही सजेशन असलं तर मला प्लीज द्या की कुठं जाऊन आम्ही ॲप्लिकेशन टाकायचं, मला समजत नाही आहे. तर इकडं बघू शकता, तुम्हाला बोलत बोलत मी सगळे डबे काढलेत अलमारीमधले. म्हणजे यावेळेस मी परेशान खूप आहे. म्हणजे दिनेश जेव्हा आला ना बिदरहून, त्यावेळेस म्हणत होता, म्हणजे एवढंसं तोंड करून सांगत होता की मम्मी आणखीन 3 महिन्यानं त्यांनी ये म्हणलेलं आहे. आता काय करावं ते सुचत नाही मला की काय करू मी, कोणाला विचारू, कोण आमची मदत करेल. आधार कार्डवरती ते जी डेट जे बदललेलं आहे ते व्यवस्थित करण्यासाठी काही समजत नाही आहे. खूप परेशान आहे मी. काम एक करत आहे, तुम्हाला बोलत आहे का आहे. मी ह्यावेळेस खूपच टेन्शनमध्ये आहे ताईंनो. काही सजेशन असलं तुमच्याकडे, म्हणजे कुणाकडे आम्ही मदत मागायची, प्लीज मला सांगा. तर इकडं हे सगळे डबे जे आहेत ना मी व्यवस्थित पुसून ठेवत आहे. म्हणजे अगोदर तर मी पूर्ण अलमारी स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि जी शीट मी टाकले ते पण व्यवस्थित पुसून घेतले. खूप धूळ झालेली होती, कारण 1-2 महिन्याचा गॅप झाला की खूप धूळ होते आणि डबे सगळे ना खूप चिकट होतात. किचनमधले डबे कसे असतात ना, दररोज आपण घेत असतो आणि ते चिकट हात लागतात, त्यामुळे ना ते डबे खूप लवकर खराब होतात. आणि जेव्हाही रिकामे होतात त्यावेळेस मी क्लीन करूनच ठेवते, म्हणून तितके काही घाण झालेले नाही आहेत. म्हणून मी फक्त वरून पुसलेलं आहे आणि अलमारीमध्ये लावलेलं आहे. म्हणजे अगोदर खूपच अस्तव्यस्त होती अलमारी, आता सगळे डबे काढून मी शिस्त लावलेले आहेत. म्हणजे किचनमध्ये इतकं व्यवस्थित सगळी वस्तू ठेवलेली आहे, इतकं छान वाटतं, म्हणजे मन लागतं. सगळं अस्तव्यस्त झालं, एक तिकडं आणि एक इकडं झालं तर बघा अजिबात छान वाटत नाही. आणि 15 दिवस झालं काढायचा विचार आहे, पण मला वेळ भेटत नाही, असं झालेलं आहे ना. आजकाल दिवस पण छोटा असतो. अजिबात यामध्ये वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे. म्हणजे रोजचा स्वयंपाक, जेवणं, खाणं, कपडे, भांडे यामध्येच आपला वेळ जात आहे, आपला पूर्ण दिवस जात आहे आणि एक्स्ट्राची कामं करायला वेळ भेटत नाही आहे. तरी पण बघा, आपण सुरुवात केली ना ही कामं आवरली जातात, असा विचार करून मी सुरुवात केली आणि माझी कामं आवरत आहेत. म्हणजे आता या वेळेमध्ये ना असं झालेलं आहे ना की इकडेही होता येईना, इकडेही होता येईना, असं झालेलं आहे. हे पूर्ण केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे माझ्याकडे. आणि जेव्हाही मला कंटाळा येतो ना मी असंच करत असते, पूर्ण पसारा काढून घरभर ठेवते. मग त्यावेळेत आपल्याकडे काही ऑप्शनच नसतं काढल्याशिवाय. तर हे जी काचेची भरणी आहे ते पण मी क्लीन केली, म्हणजे घासून मी बाहेर उन्हाला नेऊन ठेवलेली आहे. खूपच चिकट झालेली होती, त्यामध्ये बुंदीचे म्हणजे बुंदी वगैरे खाराबुंदी हे ठेवलेलं होतं मी, तेलामुळे तसं झालेलं होतं. काही डबे जे आहेत ना ते क्लीन केलेत, काही डबे मी पुसून ठेवले जे व्यवस्थित आहेत ते. तर इकडं ही मेथी आणलेली होती, हे पण कवरमध्ये तशीच ठेवली. तर हे पण मी आता भरून ठेवलेले आहे. म्हणजे आपण डब्यामध्ये भरून ठेवलं ना आपल्याला पटकन भेटून पण जाते. कवर ठेवले ना तसेच ते सांडायला उंडाई होतो आणि वेळेत भेटत नाही, असं होतं. तर सगळे मी भरून ठेवले आणि काही डबे मी क्लीन केले होते, उन्हाला नेऊन ठेवले. तर बघू शकता व्यवस्थित पाणी हडकलेलं आहे, वाळलेलं आहे ते. आता यामध्ये सामग्री भरून ठेवूया, म्हणजे कधी ओल्या डब्यामध्ये आपण सामग्री भरायची नाही, खूप लवकर ते खराब होते. तर डब्बा छान घासून उन्हाला ठेवायचा, छान आतमध्ये वाळल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये सामग्री भरायची आहे. तर उडदाची डाळ, शेवया हे सगळे डबे मला लागणार होते. मी बालुशाही बनवली होती, टाकून ठेवण्यासाठी डबे लागणार होते, पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे, तुम्हाला आलेला नाही. दीपकाला तेव्हा मी बालुशाही पण बनवलेली होती. तर तेच डबे मी सगळे घेतलेले होते रिकामे करून. आता या डब्यामध्ये परत मी भरत आहे, म्हणजे जसं वरीचे तांदूळ आहेत आणि उडदाची डाळ आहे, शेवई आहे, हे सगळं काढून मी कवरमध्ये ठेवलेलं होतं. आणि साखर पण कवरमध्ये तशीच आहे. तर ही भरणी जी मी क्लीन केली यामध्ये मी साखर भरून ठेवणार आहे आणि सगळे डबे व्यवस्थित अलमारीत लावून देते. म्हणजे पूर्ण दिवस गेला माझा. आणि तिकडची रूम पण मला क्लीन करायची आहे, तर त्याला पण म्हणजे आजच मी काढणार आहे. म्हणजे काढलं तर एका दिवशी काढते, नाही तरी एक दिवस असं होतं ना की काम करायचं मोडच होत नाही आहे. तरी पण बघा आता सुरुवात केलेली आहे, तर दोन्ही रूम मी क्लीन करणार आहे. मला वाटलं किचनमध्ये भरपूर वेळ लागेल, पण जास्त वेळ लागलेला नाही आहे. सुरुवात करण्या अगोदर वाटतं की भरपूर वेळ लागेल, पण एक वेळा सुरुवात झाली की आपण झटपट ती कामं आवरतो, तर जास्त वेळ लागत नाही आहे. झटपट माझी सगळी कामं आवरलेली होती. सगळे डबे वगैरे मी पुसून व्यवस्थित लावले. जी मला काढायची होती सामग्री ते पण डब्यामध्ये मी काढून ठेवलेले आहे. तर साखर पण मी भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे, म्हणजे 3 वेळा मी साखर आणायला लावलेली आहे. जेव्हा मी साखर काढली थोडीफार त्या कवरमध्ये राहील तसंच कवर ठेवलेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं की कवरमध्ये ठेवलं तर काही व्यवस्थित आपल्याला भेटत नाही, सगळे एकावर एक मी लावून ठेवलेले होते. त्यामध्ये खूप सारी सामग्री होती, तर सगळी मी डब्यात भरून ठेवलेली आहे. तर ठेवल्या जागी नुकसान पण होतं, म्हणून आपल्याला व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. तर सगळे डबे मी भरून ठेवलेत आणि मसाला पण मी 3-4 दिवस झाला असंच ठेवलेला आहे, हे पण काढायला वेळ भेटलेला नाही आहे. तर आज मी मसाला पण छोट्या डब्यात भरून ठेवलेला आहे. म्हणजे मसाले अशाच ना आपण एक वेळा त्याचं जे कवर आहे ते खोललं ना त्याचा पूर्ण स्मेल निघून जातो, म्हणून पॅक पण डब्यात घालून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर बघू शकता किचनची अलमारी सेट झालेली आहे. सगळे डबे व्यवस्थित पुसून सगळी मी सामग्री काढून ठेवलेली आहे आणि रॅकमध्येही जसं हातात येत गेलं तसे भांडे ठेवलेले आहेत मी. दुसरे भांडे बसत नाहीत असं झालेलं आहे. म्हणजे एका वाटीमध्ये काहीतरी, एका वाटीमध्ये काहीतरी, तशाच वाट्या ठेवलेल्या होत्या. एका वाटीमध्ये मी साबुदाणा ठेवलेला होता, म्हणजे डब्बा मला लागणार होता त्यावेळीमध्ये घाईगडबडीत. तर सगळं मी आता परत भरून ठेवलेले डब्यामध्ये आणि रॅकमधले जेही भांडे आहेत ते आता मी जे
लागणार आहेत तेच ठेवणार आहे, जे न लागणारे आहेत ते मी एका पोत्यात भरून ठेवणार आहे. कारण दररोज घासायला ना आपल्याला ते क्लीन करता वेळेस कळतं की किती भांडे आपण काढलेले आहेत. आणि इकडे साबुदाणे छोट्या डब्यात भरलं आणि खारीक आणलेले होते ते पण एका डब्यामध्ये भरून ठेवले, म्हणजे मॉर्निंगला खारीक वगैरे खायला घेतात ते पण ठेवलेलं आहे. म्हणजे या वस्तू सगळ्या समोर ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर काय होतं ना दररोज आपल्याला द्यावं लागतं. समोर आपण डब्यात ठेवलं, जे ड्रायफ्रूट आहेत, जे खारीक, काजू, बदाम सगळे मी समोर ठेवत असते. म्हणजे दीपक असो, दिनेश असो किंवा त्याचे पप्पा असो स्वतःहून घेतात ते. तर हे सगळं झालेलं आहे. आता बारी आहे खिडकीची. तर खिडकी बघू शकता खूपच चिकट झालेली आहे. तसं तर मी 4 दिवसाला 8 दिवसाला क्लीन करत असते, तरी पण बघा खूपच चिकट होते. कारण स्वयंपाक बनतो ना, वाफ ऊब लागल्यामुळे असं होतं. तर मी काय केलं, इथं लिक्विडचं पाणी बनवलेलं आहे आणि तिथल्या तिथेच मी क्लीन केलं आणि पुसून घेतलेलं. म्हणजे पाणी टाकलेलं मी फक्त पुसून घेतलं आणि डबे मी लावलेले आहेत. आणि भांडे बघू शकता खूप सारे झालेले आहेत. तर अगोदर सगळे भांडे मी क्लीन करून घेते आणि किचनमध्ये झाडू मारून घेते आणि तिकडची रूम मग मी सुरुवात करणार आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं यावेळी तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. मी 2:30 वाजता सुरुवात केलेली होती आणि आता 5 वाजलेली. तर आतापर्यंत ही कामं किचनची आवरलीत. म्हणजे किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ लागतो कारण किचनमध्ये छोटा मोठा पसारा खूप सारा असतो ना, आणि सगळं व्यवस्थित ठेवणं यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि थोडंसं विचार करण्याची गरज आहे. म्हणजे कोणची वस्तू आपल्याला अगोदर लागते, कोणची नंतर लागते, अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. म्हणजे झटपट मॉर्निंगला आपल्याला पटकन ते भेटून जावं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो ताईंनी आधार कार्डाचं म्हणजे काही तुम्ही माझी मदत करू शकता तर प्लीज करा. मला मी यावेळी खूप परेशान आहे दिनेशचं आधार कार्ड नसल्यामुळे. म्हणजे आधार कार्ड आहे पण त्यावरती डेट चेंज झालेली आहे. TC वरती एक आहे आणि आधार कार्डावरती एक आहे आणि ते आम्हाला ॲप्लिकेशन घालण्याचा ऑप्शन येत नाही आहे तिथं. तर याला काय करावं मला प्लीज सांगा तुम्हाला माहिती असलं तर. मी यावेळी खूपच परेशान आहे. मी काय दिनेशचे पप्पा सगळेजण खूप परेशान आहोत. कारण दुसरी कुठली कामं होत नाहीत आधार कार्डमुळे. म्हणजे काही फॉर्म आले ते भरता येत नाहीत, काही कामं असो होत नाही. आधार कार्ड इतकं इम्पॉर्टंट आहे. तर झालेलं आहे किचनचं मेकओव्हर. आता आलेली मी बाहेर आणि अगोदर कपडे मी काढून आणलेले. म्हणजे कपडे हडकलेली होती कामं आवरता. तर अगोदर मी कपडे सगळे फोल्ड करून ठेवते आणि पुढची कामं करायला सुरुवात करते.